कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण आला आहे का, जेव्हा तुम्हाला कोणाची साथ खूप गरजेची होती, पण त्यावेळी तुमच्या बाजूला कोणीच उभं नव्हतं? ना मित्र, ना नातेवाईक, आणि कधी कधी तर ज्यांना आपण आपले समजतो ती माणसं सुद्धा नाही. त्यावेळी मनात एकच प्रश्न येतो, नेहमी माझ्याबरोबरच असं का होतं? आपण इतरांसाठी खूप काही करतो, त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्यासोबत उभे राहतो, पण जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा मात्र सगळे कुठेतरी गायब होतात. आणि तेव्हा मन खूप तुटतं, कारण आपण अपेक्षा ठेवलेली असते की किमान काही माणसं तरी आपल्यासोबत उभी राहतील. पण मित्रांनो, जीवनाचं एक कडवं सत्य आहे, या जगात प्रत्येक वेळी सगळे तुमच्यासोबत असतीलच असं नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपल्याला एकट्याने चालावं लागतं. आणि हे एकटेपण सुरुवातीला खूप त्रास देतं, पण हळूहळू तेच एकटेपण आपल्याला खूप मोठा धडा शिकवतं. कारण जेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःला शोधायला सुरुवात करतो. आपली खरी ताकद काय आहे, आपण किती मजबूत आहोत, हे आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा आपण पूर्णपणे एकटे असतो. लक्षात ठेवा, ज्याच्या आयुष्यात कोणी साथ देत नाही त्याला स्वतःची साथ स्वतः द्यावी लागते. आणि जो माणूस स्वतःची साथ स्वतः देऊ शकतो त्याला या जगात कोणीही थांबवू शकत नाही. कदाचित आज तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात कोणीही तुमच्यासोबत नाही, पण कदाचित हीच वेळ आहे जेव्हा आयुष्य तुम्हाला मजबूत बनवत आहे. कारण इतिहास साक्षी आहे, जे लोक एकटे चालायला शिकतात तेच लोक एक दिवस हजारो लोकांना सोबत घेऊन चालतात. म्हणून जर आज तुम्हाला असं वाटत असेल की कोणीही तुमची साथ देत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा आयुष्यात कोणीही साथ देत नाही तेव्हा नेमकं काय करायला हवं आणि त्या एकटेपणाला कसं ताकद बनवायचं. मित्रांनो, जेव्हा आयुष्यात कोणी साथ देत नाही तेव्हा मनात खूप प्रश्न निर्माण होतात. आपण एवढं वाईट काय केलं, आपल्याबरोबरच असं का होतं, लोक आपल्याला सोडून का जातात? पण सत्य हे आहे की जीवन नेहमी आपल्या अपेक्षेनुसार चालत नाही. आणि म्हणूनच सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला शिकावी लागते ती म्हणजे सत्य स्वीकारणे. हो, जीवनात प्रत्येक वेळी सगळे तुमच्या सोबत असतीलच असं नाही. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण इतरांसाठी खूप काही केलं आहे, त्यांच्या अडचणीत आपण त्यांना साथ दिली, त्यांच्या दुःखात आपण त्यांच्या बाजूला उभे राहिलो. पण जेव्हा आपल्यावर कठीण वेळ येते तेव्हा अनेक लोक मागे हटतात आणि हे पाहून मन खूप दुखावतं. पण मित्रांनो, हीच जीवनाची वास्तवता आहे. लोक कायम तुमच्या सोबत राहतील असं कधीच नसतं. काही लोक फक्त परिस्थितीनुसार तुमच्या आयुष्यात येतात आणि परिस्थिती बदलली की ते निघून जातात. म्हणून जर आज तुमच्यासोबत कोणी नाही तर त्याला तुमची कमजोरी समजू नका. कारण कधी कधी एकटेपणाच आपल्याला आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकवतो. जेव्हा आपल्याला समजतं की शेवटी आपल्याला स्वतःवरच अवलंबून राहावं लागणार आहे तेव्हा आपली विचारसरणी बदलायला सुरुवात होते. आणि हीच सुरुवात असते मजबूत व्यक्तिमत्व घडण्याची. पण मित्रांनो, फक्त सत्य स्वीकारून चालत नाही, कारण आयुष्य पुढे चालतच राहणार आहे. मग
प्रश्न असा आहे की जेव्हा कोणीही आपल्यासोबत नसतं तेव्हा आपण पुढे कसं चालायचं? याचं उत्तर आहे स्वतःची साथ स्वतः देणे. या जगात सगळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील असं नाही, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का? कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत दुसऱ्या कोणाची साथ तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, जे लोक आयुष्यात मोठे होतात त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासात ते नेहमी एकटेच असतात. त्यांच्यावर अनेक लोक शंका घेतात. लोक त्यांना सांगतात की हे तुझ्याकडून होणार नाही, पण ते थांबत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं जगाने साथ दिली नाही तरी चालेल, पण मी स्वतःची साथ कधी सोडणार नाही. आणि जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कोणतीही परिस्थिती थांबवू शकत नाही. पण मित्रांनो, एकटे राहणे सुरुवातीला खूप कठीण वाटतं, कारण आपण नेहमी लोकांमध्ये राहण्याची सवय लावून घेतलेली असते. पण जर तुम्ही नीट पाहिलं तर या एकटेपणामध्येच एक मोठी ताकद लपलेली आहे. आणि म्हणूनच पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एकटेपणाला कमजोरी समजू नका, त्याला ताकद बनवा. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायला मिळतो. तुमचे विचार समजतात, तुमची स्वप्न स्पष्ट होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची खरी क्षमता कळायला लागते. कारण जेव्हा आपल्याभोवती खूप लोक असतात तेव्हा आपण अनेक वेळा त्यांच्या मतांमध्ये अडकून पडतो. पण जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण स्वतःचा मार्ग शोधायला सुरुवात करतो. इतिहासात अनेक महान लोकांनी त्यांच्या आयुष्यातील मोठा प्रवास एकट्यानेच केला आहे. त्यांनी एकटेपणाला घाबरून मागे पाऊल टाकलं नाही. उलट त्यांनी त्या एकटेपणाचा वापर स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी केला आणि त्यामुळेच ते जगासाठी प्रेरणा बनले. पण मित्रांनो, जीवनात अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे लोक आणि परिस्थिती. कारण जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण तुमचं ध्येय कधी बदलू देऊ नका. आज जे लोक तुमच्या सोबत नाहीत ते कदाचित उद्या तुमच्या यशाची कथा ऐकतील. कारण या जगात लोक यशाच्या मागे धावतात. जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा अनेक लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तेच लोक तुमचं कौतुक करतात. म्हणून लोकांनी साथ दिली नाही म्हणून तुमची स्वप्न सोडू नका. कारण आजचा संघर्षच उद्याचं यश बनवतो. आणि जो माणूस परिस्थितीसमोर हार मानत नाही तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो. मित्रांनो, इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते. जगातील अनेक महान लोक त्यांच्या सुरुवातीच्या काळात पूर्णपणे एकटे होते, पण त्यांनी एक गोष्ट कधीच केली नाही, त्यांनी हार मानली नाही. इतिहासात अनेक लोक असे झाले ज्यांच्या आयुष्यात सुरुवातीला कोणीही साथ देत नव्हतं. लोक त्यांच्यावर हसत होते, त्यांच्या स्वप्नांची खिल्ली उडवत होते, पण त्यांनी हार मानली नाही. ते शांतपणे त्यांच्या ध्येयाकडे चालत राहिले. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली आणि एक दिवस त्याच लोकांनी असा इतिहास घडवला की संपूर्ण जग त्यांना ओळखायला लागलं. म्हणून जर आज तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एकटे आहात तर निराश होऊ नका. कारण कदाचित हीच वेळ आहे जेव्हा आयुष्य तुम्हाला मजबूत बनवत आहे. लक्षात ठेवा, जे लोक एकटे चालायला शिकतात तेच लोक एक दिवस हजारो लोकांना सोबत घेऊन चालतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे एकटे पडले की हार मानतात आणि दुसरे ते जे एकटे पडले की स्वतःला आणखी मजबूत बनवतात. आता निर्णय तुमच्या हातात आहे.
तुम्हाला परिस्थितीसमोर हार मानायची आहे की परिस्थितीला हरवून पुढे जायचं आहे? कारण इतिहास सांगतो, जे लोक एकटे चालायला शिकतात तेच लोक एक दिवस हजारो लोकांचे नेतृत्व करतात. म्हणून जर आज तुम्ही एकटे आहात तर घाबरू नका, कारण कदाचित उद्या हजारो लोक तुमच्या मागे चालणार आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि कोणाची साथ मिळाली नाही तरीही तुमचा प्रवास थांबवू नका. कारण शेवटी जग त्या लोकांना सलाम करतं जे कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली की आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा आपल्यासोबत कोणीही नसतं, ना मित्र, ना नातेवाईक, ना आपली माणसं. पण अशा वेळेला हार मानायची नसते, कारण अनेक वेळा जीवन आपल्याला एकटे ठेवतं, जेणेकरून आपण स्वतःची ताकद ओळखू शकू. आणि लक्षात ठेवा, ज्या लोकांनी एकटेपणावर मात केली आहे तेच लोक आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवतात. मला मनापासून आशा आहे की या व्हिडिओमधले शब्द तुमच्या आयुष्यात थोडी तरी सकारात्मक ऊर्जा घेऊन आली असतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील एखादी ओळ तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच प्रकारे मोटिवेशनल आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आज तुमच्या ओळखीमध्ये कोणीतरी असा आहे जो आयुष्यात सध्या एकटेपणाचा सामना करत आहे, तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण कधी कधी फक्त काही योग्य शब्द एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतात. आणि शेवटी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला माझ्या कामाला थोडासा सपोर्ट करायचा असेल तर आत्ता यूट्यूबवर सुपर थँक्स हे फीचर देखील उपलब्ध आहे. तुम्ही सुपर थँक्सच्या माध्यमातून तुमचा छोटासा सपोर्ट दाखवू शकता आणि त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी राहीन. तुमचा हा सपोर्ट मला आणखी चांगले आणि प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.